कादरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मिळणार बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग व मेडिसिन विभाग, सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत। पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर। अल फुरकान फाउंडेशनच्या वतीने हत्तूर गावातील गावकऱ्यांना मदत करण्यात आली। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: सोलापूर शहर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे अक्षरशः सोलापूर जिल्ह्यात हाहाकार माजला। इतकेच नव्हे तर सोलापूर शहर जिल्ह्यालगत असणाऱ्या भीमा नदी, सीना नदी ओव्हरफ्लो झाल्याने सीना नदीचे संपूर्ण पाणी सीना नदी शेजारी असणाऱ्या गावात शिरले। सोलापूर जिल्ह्यातील गावकरी या महापुरामुळे बेघर झाले। शेतकरी बेघर झाल्याने प्रशासनाच्या मदतीची वाट पाहत होते, परंतु उलट सोलापूर शहर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व विशेषतः मुस्लिम समाज पूरग्रस्त भागामध्ये जाऊन शेतकऱ्यांना त्यांनी भरभरून मदत केली। हत्तूर गावात देखील अल फुरकान फाउंडेशनच्या वतीने भरभरून अशी मदत हत्तूर गावकऱ्यांना करण्यात आली। यात विशेषतः अल फुरकान फाउंडेशनचे संस्थापक अब्दुल सलाम शेख व खिदमत फाउंडेशन यांच्यासह सोलापूर जिल्हा अहिले हदीस जमातचे अध्यक्ष मुख्तार हुमनाबादकर, इब्राहिम राजासाब दुरुक्कर, शोएब तांबोळी, अजीम शेख, फ्रेंड सर्कल, इद्रिस सय्यद, साकिब सौदागर, हुसेन शेख, अब्दुल वकील शेख यांसह हत्तूर भागातील गावकऱ्यांसाठी त्यांनी अन्नधान्याची सोय, घरातील फरशांची सोय यासह इतर मदत करून जात धर्म न पाहता गावकऱ्यांच्या मदतीस धावून आल्याने गावकऱ्यांनी समस्त मुस्लिम समाजाचे आभार व्यक्त केले। अल फुरकान फाउंडेशन हत्तूर या फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, फाउंडेशनचे माजी शेख अली शेख, सलाम शेख आणि त्याचबरोबर इक्बाल शेख, शुकुर सगरी, सिकंदर नदाफ आणि हे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्यानं आणि यांच्या विचारातून हत्तूर गावामधील जे निराधार आहेत, ज्यांच्या घरामध्ये फरशा नाहीत आणि त्यांच्यासाठी एक आगळं वेगळं मदत या मुस्लिम समाजाच्या वतीनं या ठिकाणी देण्यात येत आहे की जेणेकरून चांगल्या घरामध्ये राहण्याचा अधिकार ह्या गरिबांना देखील मिळाला पाहिजे, असा एक स्तुत्य उपक्रम या मुस्लिम बांधवांच्या वतीनं या हत्तूर गावातील जे पूरग्रस्त लोक आहेत, जे अतिवृष्टीनं ग्रस्त लोक आहेत, अशा निराश्रित लोकांसाठी या ठिकाणी जवळपास मला वाटतं एक 30 ब्रास फरशा आणि त्याचबरोबर वाशा देखील त्यांना या ठिकाणी देण्यात येत आहे। तर मी या अल फुरकान फाउंडेशनचा या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि त्याचबरोबर यांच्या प्रयत्नामुळं आणि जे दानशूर व्यक्ती आहेत, ज्या दानशूर संस्थांनी या ठिकाणी मदत केलेल्या आहेत, ते असे मुख्तार नाना हुमनाबादकर, सुविधा हार्डवेअरचे शोएब भाई, त्याचबरोबर शाकिबभाई सौदागर आणि त्याचबरोबर आणि दांडरू फरशी आणि त्याचबरोबर म्हणजे ह्या सर्व लोकांनी, ह्या दानशूर व्यक्तीनं या ठिकाणी आजीजीबाई शेख असे अनेक आहेत, राजासाहेब दुरुक्कर, या सर्वांनी या म्हणजे आमच्या या गावातील मुस्लिम जमातच्या वतीनं जे आव्हान करण्यात आलं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या दानशूर व्यक्तीनं या लोकांसाठी, या गरीब लोकांसाठी या ठिकाणी दिलेले आहेत। आणि विशेष म्हणजे मुस्लिम समाजामध्ये जो इस्लामला मानतो, जो मुस्लिमला मानतो, त्यांना जकात देणं बंधनकारक आहे। म्हणजे दान धर्माला खूप मोठी किंमत त्यामध्ये आहे। त्या दान धर्माला जागून, त्या जकातला जागून त्यांनी खूप चांगला उपक्रम अगदी गरिबासाठी या ठिकाणी फरशा देऊन त्यांच्या घरामध्ये एक सुख, समृद्धी आणि शांती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी आमच्या गावकऱ्याच्या वतीनं, आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, आमच्या सर्व प्रमुख मान्यवरांच्या वतीनं मी त्यांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतोय आणि असेच उपक्रम त्यांनी असेच कायम चालू राहू देत आणि यांच्याकडे जे दातृत्व आहे त्या दातृत्वामध्ये वाढ होऊन त्यांना अल्लाह आणि ईश्वर त्यांना असंच बरकत देऊ दे, असं या ठिकाणी मी ईश्वरसाठी प्रार्थना करतोय। नुकतंच जे पूरग्रस्त आलेले आहेत, जे घर आपल्या पाण्यामध्ये गेलेले आहेत, हत्तूर गावातील एक फाउंडेशन आहे, जे संस्थेचं नाव आहे अल फुरकान फाउंडेशन व खिदमत फाउंडेशन व इब्राहिम दुरुक्कर यांच्या सगळ्यांच्या सहकार्यांनी त्यांनी आपल्या हत्तूर गावामध्ये जे
तांडूरचे आहे, एक मोठी गाडीचा लोड ह्या आपल्या गावातल्या जे पूरग्रस्त गेले आहेत त्या घरांना देण्याचं काम ह्या अल फारुकन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री अब्दुल सलाम शेख जे विशेष सहकार्य आपल्या गावामध्ये कंटिन्यू करत असतात आणि विशेष सहकार्य जे आहे सैफुलमधील नावाजलेलं जे सुविधा हार्डवेअर आहे त्यांचे मालक शोभभाई ते पण आपल्या हत्तूर गावामध्ये वेळोवेळी जे सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो आणि जे मदतीचा हात दिलेले आहेत त्याच्यामध्ये शाकीबभाई सौदागर गिरेनाट ह्यांनी पण आहेत. ह्या विशेष सहकार्य आणि आपल्या गावातील सर्व मुस्लिम बांधव त्यांच्या सहकार्यांनी विशेष सहकार्य हा सलामभाई आणि त्यांच्या सगळ्या टीमनी विशेष सगळ्यांनी हा एक जो उपक्रम केलेला आहे समाजामध्ये जिथं लोकांना गरज लागेल त्या ठिकाणी नक्कीच मुस्लिम बांधव त्या ठिकाणी एक जे म्हणतात ते दानाच्या स्वरूपात जे संस्कार आहेत ते ज्या धर्मामध्ये आहेत ते संस्कार देण्याचा हा खरंच मोलाचा वाटा ह्या आपल्या पूरग्रस्त लोकांना ह्या ठिकाणी ह्या अल फारुकन फाउंडेशन मार्फत आणि सगळ्या त्यांचे जे टीम आहे खिदमत फाउंडेशन आणि इब्राहिम दुरुनकर आणि सुविधा हार्डवेअर हुमनाबादकर मुक्ताबाई नाना उद्धारकर यांच्या सर्व टीम मार्फत मी ह्या गावातील एक सुशिक्षित नागरिक म्हणून ह्या सर्व टीमचं मी ह्या ठिकाणी धन्यवाद मानतो. असंच आपल्या ह्या सर्व लोकांचं सहकार्य जेव्हा जेव्हा आपल्या गावाला गरज पडेल ह्या सगळ्यांचं सहकार्य लाभो मी ह्याच सोमेश्वर बनशेश्वर शरणे आणि अल्लाच्या चरणी मी प्रार्थना करतो. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಯಾವ ತಾಲೂಕಾ ದಕ್ಷಿಣ ಸೋಲಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಸೋಲಾಪುರ ಸುಕ್ಷೇತ್ರ ಹತ್ತೂರು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಅಲ್ ಫುರ್ಖಾನ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಹತ್ತೂರು ಇವ್ರ ವತಿಯಿಂದ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಬಹಳ ಅನುಮೂಲ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ನಡೆದವ. ಅದು ಮಹಾಪುರ್ ಬಂದ ನೀರು ಕನ್ಯಾಕುಮಾರಿ ತನ ಹೋದ್ರ ಬಿ ಅವ್ರು ಏನತರ ಪ್ರತ್ಯೇಕ ಮನಿ ಹೋಗಿ ಅವರು ಪಾಣಿ ಮಾಡಿ ಗೋರ್ ಗರೀಬರಿಗೆ ಯಾನ್ ಕೊರತೆ ಅದ ಏನು ಯಾರ ಮನ್ಯಾಗ ಫರ್ಸಿಲ್ಲ ಯಾರ ಮನ್ಯಾಗ ಗಣಸರು ಇಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಉಪಜೀವನ ಮಾಡ್ತಾರ ನಿರಾಧಾರ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಇದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ವೈಯಕ್ತಿಕ ರೀತಿಯಾಗಿ ಹೋಗಿ ಅವರ ಅಡಚಣೆ ದುಃಖ ದೂರವನ್ನು ಮಾಡೋ ಕೆಲಸ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಮದು ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮದ ಅಲ್ ಫುರ್ಖಾನ್ ಸಂಸ್ಥಾ ಫೌಂಡೇಶನ್ ವತಿಯಿಂದ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಎಲ್ಲ ಅವರ ಕಮಿಟಿ ವತಿಯಿಂದ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮಾಡ್ರ. ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಅನ್ನದಾನಗಳನ್ನು ಹೆಚ್ಚು ಮಾಡ್ರ ಅವರು. ಯಾಕಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಮಹಾಪುರ್ ಬಂದು ಊರಾಗ ನೀರು ಸೇರ ಬಳಕ ಇಂಥ ಉಗಡ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಯಾರು ಹೋಗಿ ಬರ್ತದೆ ಅಂತ ಜಾಗನಾಗ ಅವ್ರು ಹೋಗಿ ಜನರಿಗೆ ಹೋಗಿ ಅನ್ನದಾನ ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ಹುಟ್ಟು ಬಟ್ಟಿತನ ಇಲ್ಲಿತನ ಅವ್ರು ಮದತ್ ಮಾಡ್ರೆ. ಇನ್ನಾದ್ರೂ ಹೆಚ್ಚು ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಅವ್ರು ಮಾಡ್ರೆ. ಈಗ ಹೇಳಕ್ಕ ನನಗೆ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ದು ಸಲೀಂ ಶೇಖ್ ಅವರಾದ್ರು ಬಹಳ ಅನುಮೂಲ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ರೆ. 2 ಹೊತ್ತ ಹ್ಯಾಂಗ ನಮ್ದು ಶೀಲ ದವಾಖಾನ್ಯಾಗ ಬಾಬಾ ಮಿಸ್ತ್ರಿ ಉಪಚಾರ ಮಾಡುವ ರುಗ್ಣದಾಗ 3 ಟೈಮ್ ಹ್ಯಾಂಗ ಚಕ್ಕರ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಹಂಗೆ ಚಕ್ಕರ್ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಇವ್ರದಿತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ಹಿಂಗೆ ನಮ್ದು ಗಾವಕರ ವತಿಯಿಂದ ಅವ್ರದೆಲ್ಲರನ್ನ ಅಭಿಮಾನ ವಿನಂಬರ ಮಾಡ್ತಿಕ್ಕಿ ಇಂಥ ಚಲೋ ಕಾರ್ಯಗಳು ಅವ್ರು ಮಾಡಬೇಕು. ಹಿಂಗೆ ಫುಲ್ ನಮ್ದು ಗ್ರಾಮಸ್ಥದಿಂದ ಅವ್ರು ನಮ್ದು ಫುಲ್ ಪಾಠಿಂಬದ ಅವ್ರು ನಾವು ಋಣಿ ಇದ್ದೇವೆ. मौजे हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर येथे मागील 10-15 दिवसाखाली शीना नदीचं पाणी येऊन अनेक घरांना तडा गेलेला आहे. अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे. अनेक पूरग्रस्त नागरिक भयभीत झालेले होते, संकटात सापडले होते. अशा वेळी सोलापूर येथील अनेक दानशूर व्यक्तीनं या आमच्या हत्तूर गावासाठी भरपूर मदत केलेले आहेत, धावून आलेले आहेत. त्यातलाच एक भाग म्हणून आमच्या हत्तूरचे सुपुत्र आमचे अल फुर्खान फाउंडेशन हत्तूर तालुका दक्षिण सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष माननीय सलामभाई शेख व त्यांचे इतर सहकारी खिदमत फाउंडेशन सोलापूरचे, त्याचबरोबर आम्हाला तुम्हाला माहीत असणारे आमचे खातेदार हत्तूरचे खातेदार कैलासवासी राजासाहेब दुरुककर यांचे चिरंजीव इब्राहिमभाई दुरुककर, त्याचबरोबर तांबोळी अजितभाई शेख, मित्र ग्रुप इब्राहिम मुसा सयाद व साकीन सौदागर यांच्या सहकार्याने त्या आमच्या हत्तूर गावातील ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्यांच्या घरासाठी एक आगळा वेगळा मदत म्हणून सलामबाईनं हत्तूरसाठी पुढे आलेले आहेत. त्यांनी या आमच्या गावातील ज्यांच्या घरी पाणी गेलेलं आहे त्यांना कायमचं म्हणजे पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी आज मितीला फरशा, टाईल्स, वाशा, पत्रे या प्रकारचे साहित्य या पूरग्रस्तांना ग्रामस्थांना वाटप करण्याचं धोरण त्यांनी अवलंबलं आणि मला वाटतं मागील 2 दिवसापासून हा कार्यक्रम ते चालू आहे. त्याचबरोबर त्या महापुराच्या परिस्थितीमध्ये त्यांनी मोबाईल लाईट बंद होतं गावामध्ये 10 दिवस असल्यावेळी स्वतः जनरेटर आणून या मस्जिदीमध्ये
त्यांनी सगळ्या गावकऱ्यांना मोबाईल रिचार्जसाठी चार्जिंगसाठी भरपूर प्रयत्न करून मदत केलेला आहे. त्याचबरोबर अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे आमच्या हत्तूरला जेवढं हत्तूर ग्रामस्थाच्या वतीनं आमच्या हत्तूरच्या सुपुत्राचं जेवढं कौतुक करणं कमी आहे. मला असं सांगायचं आहे की अहमद मुत्या यांचं किराणा दुकान होते देवळासमोर आणि तेव्हा त्या काळामध्ये मागील 70-80 वर्षाच्या अगोदर या दुकानाच्या आजूबाजूला म्हणजे दलित बांधव राहू द्या, गोंधळी बांधव राहू द्या, सगळे गरीब समाज होतं. तेव्हा जर अहमद मुत्या जर घासलेट दिले, रॉकेल केरोसिन दिलं तरच त्यांचं दिवा लावायची अशी परिस्थिती असल्यामध्ये त्यांनी भरपूर मदत केली. त्यांच्यानंतर त्यांचा वारसा म्हणून रजाक चाचा राहू द्या, जाफर चाचा राहू द्या, हुसेन काका त्यांनी देखील गरिबांना अनेक तऱ्हेनं दुकानातून मदत उधारीनं उजण्यावरी मदत करून त्यांनीही सांभाळलं. त्यांचाच वारसा तिसरा पिढी सलामबाई शेख यांनी देखील गावासाठी धावून येत आहेत. त्यामुळं मी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं जेवढं कौतुक करावं कमी आहे. आणि विशेषतः म्हणजे या त्यांच्याबरोबर त्यांचे मित्रग्रुप हुजीरभाई खिदमत फाउंडेशन सोलापूर तसेच जिल्हा अहसे आदिस जमातचे सदर मुख्तार नाना उमराबादकर तसेच इब्राहिम राजासाहेब दुरुककर आणि स्वेदाबाई तांबोळी अजितभाई शेख मित्रग्रुपचे इद्रिस मुसा सय्यद व साकिन सौदागर या दानशूर व्यक्तीचं देखील मी हत्तूर ग्रामस्थांच्या वतीनं म्हणून आभार मानतो. असंच सहकार आशीर्वाद राहावा आणि आमचं सगळ्या ग्रामस्थांचा सलामबाईवर आशीर्वाद राहणारच आहे. मी ईश्वराने प्रार्थना करतो की सलामबाईला दीर्घायुष्य लाभावा, आरोग्य संपत्ती धनसंपत्ती लाभावा अशी मी प्रार्थना करून माझे 2 शब्द म्हणतो. जय हिंद. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.